थायलंडमध्ये बिमस्टेक परिषदेसाठी आलेल्या मोदींचं जोरदार स्वागत करण्यात आलं। बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान या देशांनी चीनशी हातमिळवणी केली। मात्र भारताचे पूर्वेकडील शेजारी म्यानमार आणि थायलंड आजही आपल्यासोबत ठाम आहेत। बिमस्टेक परिषदेच्या निमित्ताने हे संबंध अधिक दृढ होणार आहेत। पण या बिमस्टेक संघटनेची स्थापना नेमकी कशी झाली, भारतासाठी बिमस्टेक महत्त्वाची का आहे, जाणून घेऊया आमच्या रिपोर्टमधून। चीनने बांगलादेशच्या आडून भारताला घेरण्याचा डाव आखला। मात्र चीनचा हा डाव उलथवून लावण्यासाठी भारतानं जोरदार रणनीती आखली आहे। मोहम्मद युनूस यांनी आपणच गार्डियन्स ऑफ द सी असल्याचा टेंभा मिरवला। भारताच्या ईशान्येकडील 7 राज्यांची सुरक्षा बांगलादेशवरच अवलंबून असल्याचा दावा केला। मात्र भारत याच 7 राज्यांच्या माध्यमातून पूर्वेकडील देशांसाठी विकासाचा मार्ग खुला करण्याची शक्यता आहे। बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन म्हणजेच बिमस्टेक ही 7 देशांची संघटना आज घडीला अत्यंत महत्त्वाची ठरत आहे। मुळातच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक प्रकारे टेरिफ वॉर सुरू केल्यानंतर भारताला वेगवेगळे ऑप्शन्स त्या ठिकाणी सापडणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं आणि त्याच अनुषंगानं साऊथ एशियामध्ये असणाऱ्या या 7 राष्ट्रांशी आपल्याला या बिमस्टेकच्या माध्यमातून व्यापार कसा वाढवता येईल हे पाहणं भारतासाठी महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच बिमस्टेकची ही एक प्रकारे परिषद अत्यंत महत्त्वाची भूमिका अदा करणार आहे। बिमस्टेक संघामध्ये भारताचं अढळ स्थान निर्माण झालंय, ज्यामुळे भारताच्या पूर्वेकडील देशांमध्ये भारताचा दबदबा चांगलाच वाढलाय। मात्र बिमस्टेक परिषदेच्या स्थापनेपासून या परिषदेला जागतिक पातळीवर महत्त्व मिळवून देण्यात भारतानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे। बिमस्टेकची स्थापना कशी झाली? 1990च्या दशकात अनेक देशांच्या आर्थिक युती अस्तित्वात येत होत्या। दक्षिण आणि आग्नेय आशियातील देशांमध्येही अशा युतीची गरज जाणवली। यावेळी आग्नेय आशियाई देशांनी आसियान ही संघटना स्थापन केली। मात्र भारत, बांगलादेश आणि श्रीलंकेसारख्या शेजारी देशांना यात स्थान मिळालं नाही। 1994 मध्ये थायलंडचे माजी परराष्ट्र मंत्री थानत खामनान यांनी बिमस्टेकची कल्पना मांडली। दक्षिण आणि आग्नेय आशियाचे व्यापारी संबंध जोडण्यासाठी हा प्रस्ताव देण्यात आला। 1997 मध्ये ही कल्पना प्रत्यक्षात उतरली आणि बिमस्टेकची स्थापना झाली। भारतासह थायलंड, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार आणि भूतान हे देश बिमस्टेकमध्ये सहभागी आहेत। बिमस्टेकची स्थापना होऊन जवळपास 25 वर्षे उलटली आहेत। मात्र गेल्या 10 वर्षांच्या काळात बिमस्टेकचं महत्त्व वाढलंय। पंतप्रधान मोदींनी सार्क संघटनेची साथ सोडल्यानंतर बिमस्टेकचं आर्थिक सहकार्य मजबूत करण्यावर अधिक भर दिला। पण भारतानं सार्क संघटना सोडून बिमस्टेकला महत्त्व देण्यामागे भारत पाकिस्तान संघर्षाची किनार आहे। भारतासाठी बिमस्टेक महत्त्वाचा का? ते वर्ष होतं 2014चं। देशात मोदींच्या नेतृत्वात भाजपचं सरकार स्थापन झालं होतं। 6 महिन्यानंतर मोदी सार्क शिखर परिषदेसाठी काठमांडू इथे पोहोचले। शिखर परिषदेत भारताचं लक्ष रेल्वे आणि मोटार वाहन करार आणण्यावर होतं। मात्र पाकिस्तान सरकारनं भारताच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं। उलट पाकनं चीनचा सिल्क रोड प्रकल्प सुरू करण्यासाठी बाजू मांडली। यावर मोदी इतके संतापले की त्यांनी नवाज शरीफ यांची अधिकृत भेट घेतली नाही। 2016 मध्ये सार्क शिखर परिषद पाकिस्तानमध्ये होणार होती। मात्र उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला। भारताच्या नकारानंतर बांगलादेश, भूतान आणि अफगाणिस्ताननेही पाकिस्तानात जायला नकार दिला। या घटनेला 9 वर्ष उलटूनही आजपर्यंत सार्क शिखर परिषद झालेली नाही। भारताच्या ईशान्येला असणाऱ्या 8 राज्यांना खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या प्रकारच्या ईशान्येकडल्या राष्ट्रांना जोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स, त्याचबरोबर पॉवर प्रोजेक्ट्स ही महत्त्वाची भूमिका अदा करणार आहे। आणि या बिमस्टेकच्या माध्यमातूनच भारताला भारताच्या ईशान्येकडच्या असणाऱ्या राज्यांना म्यानमार त्याचबरोबर थायलंडला जोडणारे वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट आणि पॉवर प्रोजेक्ट्स याच्याशी संबंधित चर्चा करता येणार आहे। एकूणच ईशान्येकडच्या राज्यांचा विकास करण्यासाठी, कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी, या राज्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि त्याचबरोबर साऊथ एशियामधल्या या 7 देशांशी व्यापार वाढवण्यासाठी बिमस्टेक ही संघटना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। आणि याचं महत्त्व लक्षात घेऊनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं बिमस्टेक बैठकीला जाणं, त्यामध्ये सहभागी होणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं। भारताने सार्क परिषदेला डावलून बिमस्टेकचं महत्त्व वाढवलं।
ही बाब चीनसाठी फारच झोंबणारी ठरली. तर पूर्वेकडील शेजारी देशांसोबत भारताचे संबंध सुधारले. दरम्यान यंदाच्या बिमस्टेक परिषदेतून हे संबंध अधिक दृढ केले जातील असा विश्वास व्यक्त केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.